सो हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल कुकुस ब्लॉग। सो अभी वापस अपन आए हैं अपने गाव में। सो गावी आलो आहे कालच नाही, आजच सकाळी आलो आहे आम्ही, ट्रेनने आलो आहे येताना, त्यामुळे काही येता ब्लॉग केला नाही। सो बस आता आहे, उद्या रामनवमी आहे, तर मग खूप जंगी उत्सव आहे मंदिरामध्ये, तर खूप मजा येणार आहे। खूप काय बोलतात त्याला, खूप आतुरतेने आलोय मी की रामनवमी उत्सव बघायला मिळेल आणि तुम्हाला दाखवायला मिळेल स्पेशली। ऍक्च्युअली मी लास्ट टाइम पण केलेला ब्लॉग, पण आता कसं रेग्युलर ब्लॉग करतोय तर हा ब्लॉग थोडा चांगला होईल अशी शक्यता आहे। सो स्टे ट्यून, तुम्हाला सगळं दाखवतोय की रामनवमी मध्ये काय काय होतं। और बस अभी सनसेट होने वाला है, तो बोला कि थोड़ा टाइम पास करके आता हूँ, एक दो काम था। आईने सांगितलेलं मला दळण टाकायला, तर ते अजून लग्न झालं, सो इवन आता लग्न पण झालं तरी पण आईचं दळण टाकण्याचं काय बोलतात त्याला काम सुटत नाही। सो प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये दळण टाकणं कधीच संपणार नाही। तर मग रिलेट झाला असेल तर प्लीज कमेंट करा। बाकी सनसेट होतो आहे आपला, आणि ही आमची पारावरची नदी म्हणजे खाडीच आहे। तर मग इकडनं सरळ गेलं तर आपली पारवाडी येते, आणि इकडनं सरळ गेले की काय येते, मुनगे वगैरे त्या साईडला येतं, तो सीन आहे इकडनं। तर थोडा मी आता सनसेट एन्जॉय करतो आणि मग जातो घरी टाइमपास करायला। आणि अपने ब्लॉग सब और मराठी एंड हिंदी में आ रहे, तो उस बात के लिए थोड़े खेद है, लेकिन जो हिंदी वाले जो मतलब ऐसा मुझे बेनिफिट मिल रहा है कि जो हिंदी वाले वो भी देख रहे हैं और मराठी तो अपना पब्लिक देखता ही है ब्लॉग। सो थोड़ा ज्यादा पब्लिश हो रहा है अपना चैनल, तो उस बात के लिए अच्छा लग रहा है। तो पब्लिक बोल रहे हैं मुझे कि एक तो मराठी में कर या फिर हिंदी में कर, तो अपना दोनों भाषा आलटून पालटून चालू झालं तर काही हरकत नाही असं मला वाटतं। सो स्टे ट्यून। यही पीस वाली फीलिंग ना मुझे लाइफ टाइम के लिए चाहिए अभी। कभी कभी ना इतना डर लगता है ना, ये देखो ये होले इधर डायरेक्ट नीचू, ऐसा फटक से मोबाइल गया अंदर डायरेक्ट नीचे। भाई विचार करून टेन्शन येते मला। चला आपण जाऊया आधी घरी। सो बैक टू द फार्म, छोटे सा फार्म है अपने यहाँ पे, और ये अपना रंबा नहीं सॉरी ये संबा है, और रंबा किधर है, रंबा भी है प्रेग्नेंट, तो उसकी जल्दी से जल्दी डिलीवरी होने वाली है। सो बहुत सारे पपीज रहने वाले हैं यहाँ पे अभी। और ये देखो अपना कलिंगड़ क्या हो गए रेला रे कड़क। सो अभी ये वेल हो गए, वेल बढ़ेंगे और हम लोग उसको छोड़ेंगे अंदर के साइड पे। सो ग्रोथ अच्छा रहेगा। और इधर एक भिंडी है ये शायद से, और इधर अपना लाल पल और भिंडी। बीच में सीन ऐसा हो गया था कि एक गाय आ गई थी, गेट ऐसा ही चालू था, और अपने पूरे लाल पल और भिंडी की वाट लगा के चली गई। सो भिंडी तो ऑलमोस्ट सब गायब ही है, तो 4-5 झाड़ी बचे रहेंगे। अभी वापस डालना पड़ेगा मेरे को। सोच रहा हूँ कि थोड़ा और बड़ा कर दूँ ट्रायंगल, तो कैसे और ज़्यादा अलग अलग किस्म के भाजी पाला लगा सकता हूँ मैं। सो लेट्स सी। और अपना सनसेट हो रहा है, और मेरे घर से जो व्यू देखता है ना यहाँ पे सामने, देखो गेस करो क्या रहेगा। इतना बड़ा हनुमान जी की मूर्ति है ना, बढ़िया दिखती है एकदम। सो बस अभी तो करने के लिए कुछ नहीं है, और अभी शाम को अभी डायरेक्ट जाएंगे अपन मंदिर। तो मंदिर जाने से पहले व्लॉग चालू करता हूँ मैं। अरे ये बहुत डरता है रे, अरे पळू नको थांब, ये देख। चला सेट निघूया आपण। आई रेडी झाली आहे, शिर्डी बाबा जातात बुलेट घेऊन। आपण कोणती छोटी गाडी घेऊन जायची आहे ना।
चलो आता हाय सर असं पूर्ण दुकान काय काय नंतर दाखवते तुमका. पहिलं मंदिरात जाऊ. एवढी गर्दी आहे ना आज, बापरे. अरे बापरे, मंदिर पूर्ण उजाळला. तर रात्रीचे वाजले 10:30 तरी पण एवढी गर्दी आहे ना मंदिरात, बापरे. उद्या वाट लागतली एवढ्या गर्मीमध्ये, बापरे. आतमध्ये गाबरच चालूच झालं जागा नाही. उद्या पूर्ण हे अंगण भरतला माणसांनी.
हालत बघू शकता काय झाली आहे बेकार. आता आई सगळ्या बायकांचा भाजी कापण्याचा कार्यक्रम आहे जेवणासाठी. तर आता माझी आऊस चालली भाजी कापू. म्हणजे 1200 किलो. कधी मागच्या वर्षी. आता एवढे बायका बसले आहेत काय करू भाज्या कापू खोबरं किसूक भाज्या कापू खूप सारे काय बोलतात त्याला खूप हेल्प करण्यासाठी. उद्याचं जेवण खूप 12,000 ते 13,000 लोकांसाठी जेवण आहे. तर मग सगळ्यांसाठी म्हणजे प्रिपरेशनसाठी भाजी आणि खोबरं किसणार आहेत सगळ्या बायका. तर मग एवढ्या सगळ्या बायका आहेत तर मग तुम्ही विचार करून येतो की एवढी सारी भाजी आणि खोबरं असेल. त्यामध्ये माझा पण हातभार लागणार आहे, आईचा लागणार आहे आणि प्रणेशाचा लागणार आहे. तर मग एवढा चांगला पुण्याचं काम करतोय आम्ही. तर मग त्यासाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल. माझ्या आवश्यक झालं गरम त्यामुळे बोललो आता थोडा स्प्राईट देऊन थंड घालतो. यागे एक तुका नका देऊ मग ठेवून द्या सर एक्स्ट्रा ठेवून दे वा बक्षीस. आता रात्रीचे वाजल्यात 12 ते 12:30 आणि मी येलो चाय पिऊक. काय आता भजी आता माका दे माका गणेशा काय आई थोडी गुळाची भजी पार्सल घेऊन जाऊ आणि आता आपण पिऊ चाय. नाही फक्त मला चाय दे बस एक. तर मग अशा प्रकारे सगळ्यांची कामगिरी चालू झाली आहे. काही सर खोबरं मळतात खोबरं किसतात आणि हायसर चालू वा भजी पार्टी. वा रे वा तिघांमध्ये एवढी मिरची दिली आणि एवढी मिरची मी एकटो करेन. हॉटेलमध्ये एवढे ना मी डिब्बर साफ करतो. डिब्बर काय हॉटेलमध्ये डिब्बर साफ करायचं आणि ते पण घरी येते टाइमलाच मला तो 1-2 किलो आणून द्यायचा. अजून घरी जायला लेट म्हणून प्रो आहे मी नेट तोडण्यामध्ये. तर मग या छोट्या पोरांना काम दिलंय ज्यांनी तर पण खोबरं घेऊन झालंय त्याचं कलेक्ट करायचं काम यांना दिलंय छोट्या पोरांना. वा ए किती झाला खोबरा दाखव किती झाला. अरे नीट काम करतात ना. जावा काम करा. बऱ्यापैकी आमची मिरची तोडून झाली आहे पण भीती अशी वाटते की हात आता कुठे लागला तर झोंबायचं. तर मग सगळ्यांका सूचना हात आपले जपून वापरा. उगाच खायसर पण लावू नका. बाकी काम तर झाला सगळा. आता बघूया अजून काय देतात काय. मिरच्या देतील तर आता तोडून काम करू. लाडू बाबा लाडू घेऊन येले ऐसर बाकी आहे सगळे बाकी आहेत. हिच्या बॅगेमध्ये 5 लाडू आहेत. हे अजून 2 टोटल झाले किती 8.
8 लाडू घेऊन चालली आहे ती घरी. अजून 2 पाहिजेत, 8 झाले. आणि बॉक्स पूर्ण भेटतो आहे सर. बॉक्स पाहिजे. माझी आऊस जोक मारताय, जोक मध्ये मला. उद्याच्या जेवणाची तयारी बघा आईचं चालू आहे. अरे बापरे, बटाटे असतात. प्रत्येक ठिकाणी असे वेगवेगळ्या काय बोलतात तुला. तिकडे भात बनतोय, इकडे लापशी, इकडे डाळ बनते वाटतं. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनतात. तर मग बघू शकता अरे एवढं किती मोठे गुळाचे ढेप आहेत ते. नेक्स्ट लेवल. असं कुठे मुंबईला बघायला भेट. सो जस्ट आम्ही घरी आलो. आता 2 वाजलेत रात्रीचे. सगळं काम सगळे कार्यक्रम होईपर्यंत 1-1:30 वाजलेलाच. तर मग सगळ्यांना जाईपर्यंत थोडा टाईम लागला आणि खूप गर्दी होती. तर मग गाडी काढायला पण तिकडनं टाईम लागला. सो तुम्हाला लास्ट त्या क्लिपमध्ये दाखवलं तर त्याप्रमाणे सगळ्या जे जेवण बनवत होते लोक, तर मग ते प्रत्येक वाडीला असे एक काय बोलतात त्याला पदार्थ वाटून दिलेले आहेत. तर मग आमच्या पारवाडीला भाताचं काय बोलतात त्याला भात वाटून दिला आहे. म्हणजे तिकडे फक्त पारवाडी जे जितके लोक आहेत पारवाडीमधले ते फक्त त्या सेक्शनमध्ये फक्त भातच बनवणार. तर मग अशा प्रकारे 12 वाड्या आहेत. तर मग 12 वाड्यांच्या सोयीनुसार त्यांनी एक पदार्थ असा नेमून दिलेला आहे. तर मग ते तसे असे बनवतात. तर मग असा सीन आहे तिकडे. तर मग हे मला पण माहीत नव्हतं, बाबांनी सांगितलं त्यामुळे मला आता कळालं. सो हे काहीतरी नवीन शिकायला मिळालं मलाच. बाकी बस इतकाच ठेवूया आजचा व्हिडिओ. उद्या परत रामनवमी आहे, उद्याचा पण व्हिडिओ बनवायचा आहे. तर मग खूप हेक्टिक दिवस जात आहे माझा. तर मग खूप मजा पण येते आणि गरम पण खूप होतं. तर ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. तेव्हापर्यंत बाय बाय.